तर इथे मी बनवणार आहे फ्लॉवर बटाटा भाजी. त्यासाठी मी थोडेसे पनीर आहे, माझ्याकडे पनीर होते, ते मी तेलात गरम करून परतून घेते. नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण त्याच तेलात लसूण, राई मिक्स करून घेणार. त्याच्यानंतर थोडासा बारीक कापलेला टोमॅटो टाकणार. नंतर तो पण चांगला परतून झाल्यावर हळद, लाल तिखट, गरम मसाला, थोडासा व्हेज कढाई मसाला मी याच्यात टाकला आहे आणि मग तो चांगला परतून घ्या. परत एकदा परतून झाल्यावर मग त्यात फ्लॉवर बटाटा टाका. फ्लॉवर मी थोडासा गरम पाण्यात आधी टाकला होता. तर ते चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात मी थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं होतं. परत एकदा मिक्स करून घ्या चांगलं. नंतर त्यात पाणी ॲड करा. पाणी तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार ॲड करा. नंतर मीठ टाकून झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्या. झाकण काढून परत एकदा चेक करा फ्लॉवर आणि बटाटा किती शिजला आहे. मग नंतर त्यात मी थोडेसे पनीर जे होते तुकडे ते टाकले आहेत. परत झाकण ठेवून वाफ काढून घ्या. भाजी रेडी. थँक्यू.